शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला कमी खर्चात चांगले उत्पादन त्याच पद्धतीनं चांगला आर्थिक नफा देणाऱ्या उन्हाळी बाजरीचे सुधारित पद्धतीनं लागवड करून एकरी 15 ते 22 क्विंटल उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर मी तुम्हाला संपूर्ण तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे बाजरी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या उन्हाळी पिकाची लागवड करण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। बाजरी हे महत्त्वाचे तृणधान्य वर्गीय पीक असून शरीरास योग्य पद्धतीनं पौष्टिकता देणारे तसेच शेतकरी बांधवांच्या गुरांना चांगला चारा देणारे पीक असल्या कारणाने त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामातील उष्ण व कोरडे हवामान या पिकास मानवत असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे कल उन्हाळी हंगामात दिवसेंदिवस वाढत आहे। सुरुवातीला पाहूया उन्हाळी बाजरीची लागवड करण्यासाठी लागणारे विविध वाण किंवा जातींबद्दल माहिती। उन्हाळी बाजरीची लागवड करण्यासाठी आपल्याला जानेवारीचा पहिला आठवडा ते 15 फेब्रुवारी दरम्यान लागवड करण्यासाठी चांगल्या सुधारित त्याच पद्धतीनं चांगली रोग व किडींप्रती रोगप्रतिकार शक्ती असलेल्या वाणाची निवड करायची आहे। तर याच्यामध्ये काही कृषी विद्यापीठानं विकसित केलेले वाण आहेत, ज्याची यादी मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे। तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्याला यातील योग्य प्रकारच्या वाणाची निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं काही खाजगी कंपनीने विकसित केलेले सुधारित व संकरित वाणाची नावे देखील मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे। तर यातील योग्य प्रकारच्या वाणाची आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपल्याला वाणाची निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आणखी काही सुधारित व संकरित वाण आणले असतील तर त्याचा अभ्यास करून आपल्याला योग्य प्रकारच्या वाणाची निवड करायची आहे। वाणाची निवड केल्यानंतर पेरण्या अगोदर किंवा टोकणी अगोदर आपल्या बाजरीच्या बियाण्याला जमिनीतील हानिकारक बुरशी व कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी त्याच पद्धतीनं रोप आपलं जोमदारपणे उगवण्यासाठी बियाण्याला ॲझोस्पिरिलियम त्याच पद्धतीनं PSB या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे। त्यानंतर 5 मिनिट सावलीमध्ये बियाणं सुकवायचं आहे। त्यानंतर बियाण्याला बुरशीनाशक तसेच कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे। तर यासाठी आपण मार्केटमध्ये उपलब्ध असणारे वार्डन एक्स्ट्रा, कॅस्केड, इलेक्ट्रॉन यासारख्या औषधांचा वापर करू शकता। उन्हाळी बाजरीची पेरणी करण्यासाठी जमिनीला सुरुवातीला एक उळवाची पाळी मारून घ्यायची आहे। त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी 3 ते 4 टन चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत, गांडूळ खत यासारख्या खतांचा वापर आपल्याला करायचा आहे। त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा वापर देखील करायचा आहे। तर पेरणी अगोदर 1 एकर क्षेत्रासाठी उदाहरणादाखल तुम्ही 1 बॅग ह्युमिक सीवीड व मायक्रोरायझा असणारे खत, त्याच पद्धतीनं 1 बॅग DAP किंवा 12-32-16 14-35-14 मिक्स करून शेतात समसमान फेकून टाकायचं आहे। त्यानंतर रोटावेटर मारून सर्व सेंद्रिय व रासायनिक खत जमिनीमध्ये समसमान मिक्स करून
घ्यायचा आहे. आपली जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे. त्यानंतर स्प्रिंकलर किंवा मिनी स्प्रिंकलरने पाणी देऊन जमीन आपली भिजवून घ्यायची आहे. रान ओलवल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा स्थितीमध्ये आपल्याला आपल्या बाजरीच्या बियाण्याची लागवड करायची आहे. बाजरी पिकाची लागवड आपण 2 पद्धतीनं करू शकतो. यातील पहिली पद्धत ती म्हणजे पेरणी पद्धत. जमीन ओलवून घेतल्यानंतर वापसा स्थिती मध्ये आपल्याला बैलांच्या सहाय्यानं, टिपणीनं किंवा पावरीनं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी यंत्रानं आपल्याला बाजरी पिकाची 24 इंचीची बाजरी पिकाची पेरणी करून घ्यायची आहे. पेरणी करत असताना 2 ओळीमध्ये आपल्याला 24 इंचाचं म्हणजेच 2 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. साधारणतः आपल्याला टुचीच्या अंतरावर म्हणजेच 5 ते 6 इंच अंतरावर 2-2, 3-3 बिया पडतील. सप्तळ पद्धतीनं थोडीशी पेरणी आपल्याला करून घ्यायची आहे. तर बाजरीचं बियाणं लहान असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण रेती किंवा वाळू त्याच पद्धतीनं दाणेदार रासायनिक खत मिक्स करून आपल्याला बाजरीच्या बियाण्याची पेरणी करून घ्यायची आहे. 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 1.25 ते 1.5 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं टोकन पद्धतीनं देखील आपण बाजरीची लागवड करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला बैलांच्या साहाय्यानं छोट्या नांगरानं 2 फुटी सरी पाडून घ्यायची आहे. त्यानंतर स्प्रिंकलरच्या साहाय्यानं किंवा पाणी देऊन ही सरी आपल्याला भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा स्थितीमध्ये आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्यानं बाजरीचं बियाणं टोकन करायचं आहे. यासाठी आपल्याला आपली जमीन मध्यम तसेच हलक्या स्वरूपाची असेल तर टोकन यंत्रानं 5 इंच 6 इंच अंतरावर एका ठिकाणी 2-3 बिया पडतील या पद्धतीनं टोकन करायचं आहे. त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला 9 इंच अंतरावर एका ठिकाणी 2 ते 3 बिया टोकन करायच्या आहेत. तर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला पाऊण किलो ते 1 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला टोकन पद्धतीनं बाजरीची लागवड करायची आहे. यानंतर पाहूया बाजरी पिकात करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आंतर मशागतीच्या कामांविषयी माहिती. बाजरी पिकाची पेरणी केल्यानंतर 10व्या-12व्या दिवशी त्याच पद्धतीनं गरजेनुसार 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला विरळणी करणं देखील गरजेचं असतं. आपली जमीन हलकी तसेच मध्यम स्वरूपाची असेल तर 5 इंच 6 इंच अंतरावर 2-2 मोड ठेवून बाकीचे मोड आपल्याला उपटून बाजूला काढायचे आहेत. त्याच पद्धतीनं आपली जमीन बारीक काळी खोल कसदार असेल तर आपल्याला 9 इंच अंतरावर बाजरीचे 2-2 मोड ठेवायचे आहेत. बाकीची झाडं उपटून काढायची आहेत जेणेकरून योग्य पद्धतीनं संख्या नियोजन होणार आहे. योग्य पद्धतीनं प्रत्येक झाडाला फुटवा होणार आहे. तसेच लागलेली कणस देखील मोठी येणार आहेत. दाणे योग्य पद्धतीनं भरणार आहेत. बाजरी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पहिल्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये प्लॉट मधील तणांचं योग्यरित्या नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं. तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण तणनाशकाचा वापर देखील करू शकतो. तर बाजरी पिकामध्ये कोणतंही लेबल क्लेम असणारं तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध नाही. तरी देखील शेतकरी बांधव त्यांच्या अनुभवानुसार एट्रायझिन तसेच 2,4-D सारख्या तणनाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण करतात. रान ओलवून बाजरीची लागवड केल्यानंतर आपल्याला 48 तासाच्या आत लगेच एट्रायझिन या तणनाशकाची 1 एकर क्षेत्रासाठी 300 ते 400 ग्राम वापर करून फवारणी करून घ्यायची आहे. जेणेकरून तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे. त्याच पद्धतीनं पेरणीनंतर लगेच तणनाशकाचा वापर करणं शक्य नसेल तर बाजरीची पेरणी केल्यानंतर 25-26 दिवसाच्या दरम्यान आपल्याला
1 एकर क्षेत्रासाठी 20 लिटर, पंपासाठी 60 ml 2,4-D, त्याच पद्धतीनं 50 ग्राम ॲट्रायझिन एकत्रित मिक्स करून जमिनीमध्ये ओलावा असताना फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून एकदल व द्विदल रुंद पानाचं, त्याच पद्धतीनं अरुंद पानाच्या तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे. तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान खुरपणी, निंदणी करून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीनं तणनाशकाचा वापर केल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर आपण कोळपणी, वखरणी किंवा डवरणी करून देखील बाजरी पिकातील तणांचं नियंत्रण करू शकतो. तर पहिली कोळपणी आपल्याला 28 ते 30 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. कोळपणी करण्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला शेतामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग युरिया, तसेच 1 बॅग 10-26-26 किंवा 9-24-24 हा खत मिक्स करून टाकायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला कोळपणी, वखरणी, डवरणी करून घ्यायची आहे, जेणेकरून तणांचं नियंत्रण होणार आहे. त्याच पद्धतीनं कोळपणी केल्यामुळं आपला खत मातीआड होणार आहे. त्याच पद्धतीनं कोळपणी करत असताना आपल्याला पेरणी केलेल्या बाजरी पिकाला हलकीशी मातीची भर द्यायची आहे. त्याच पद्धतीनं टोकन केलेल्या बाजरी पिकाला आपल्याला 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान खतं टाकून छोट्या नांगराच्या साहाय्यानं पत्रा लावून मातीची योग्य पद्धतीनं भर द्यायची आहे. त्याच पद्धतीनं जर पेरलेली बाजरी असेल तर दुसरी कोळपणी, वखरणी, डवरणी आपल्याला 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान आपली बाजरी पोटरा कंडिशन मध्ये यायच्या अगोदर दुसरी कोळपणी करून घ्यायची आहे आणि थोडी जास्तीची मातीची भर द्यायची आहे. बाजरी पिकाला मातीची भर दिल्यामुळं फुटव्याची संख्या वाढणार आहे, मुळांचा झारवा वाढणार आहे, जमिनीतील अन्नद्रव्याचं योग्य पद्धतीनं शोषण होणार आहे. तसेच वाऱ्यामुळं, हवेमुळं बाजरीचं पीक कोलमडण्याचं प्रमाण देखील कमी होणार आहे. त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या बाजरी पिकाचं पक्ष्यांपासून देखील संरक्षण करणं गरजेचं असतं. तर यासाठी आपल्याला प्लॉटमध्ये प्लॅस्टिकचे विविध प्रकारचे कलर असणारे बेगड आपल्याला काठीच्या साहाय्यानं बांधायचे आहेत. त्याच पद्धतीनं 2 ते 3 बुजगावणे देखील प्लॉटमध्ये उभे करायचे आहेत. पक्ष्यांपासून बाजरी पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये उंच काट्यांना झेंड्यासारखे वेगवेगळ्या कलरचे कपडे देखील लावायचे आहे, जेणेकरून पक्ष्यांपासून आपल्याला या पिकाचं संरक्षण करता येईल. त्याच पद्धतीनं उंच टी आकाराच्या काठीला आपल्याला दोरीच्या साहाय्यानं काचेची बॉटल बांधायची आहे. त्याच पद्धतीनं त्याच्या शेजारी दोरीच्या साहाय्यानं लोखंडी नट आपल्याला बांधायचा आहे. तर या देशी जुगाडामुळं, हवेमुळं नटाचा काचेच्या बॉटलवर मारा होणार आहे, आवाजामुळे देखील पक्ष्यांपासून संरक्षण होणार आहे. त्याच पद्धतीनं सध्या मार्केटमध्ये चार्जिंगवरचे किंवा सौर ऊर्जेवर चालणारे भोंगे देखील उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आवाज रेकॉर्ड केलेले असतात. तर या भोंग्यांचा वापर करून देखील आपण पक्ष्यापासून बाजरी पिकाचं संरक्षण करू शकतो. त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये काही सेंद्रिय अँटी रिपेलंट औषधं देखील उपलब्ध आहे, ज्याच्या वासामुळं पक्षी कणसातील दाणे खात नाही. तर या औषधाचा देखील आपण सेंद्रिय औषधाचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी बाजरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या प्रमुख 4 संवेदनशील अवस्था माहीत असणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला योग्य पद्धतीनं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तसेच बाजरी पिकातील कीड व रोगांचं नियंत्रण व व्यवस्थापन करता येणार आहे. बाजरी पिकाची पहिली संवेदनशील अवस्था आहे वाढीची, तसेच फुटवेची अवस्था. ही अवस्था 20 दिवसापासून 40 दिवसापर्यंत चालू असते. दुसरी अवस्था आहे
पीक पोटरीत येण्याची अवस्था 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान ही अवस्था चालू असते. तिसरी अवस्था आहे पीक फुलोऱ्यात येण्याची अवस्था. तर वाणावाईज 50 ते 60-65 दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते. त्याच पद्धतीनं शेवटची अवस्था आहे कणसात दाणे भरण्याची अवस्था, दाण्याचे वजन तसेच आकार वाढीची अवस्था. तर वाणानुसार ही अवस्था 60 ते 70 दिवसानंतर, काही वाणांमध्ये 80 दिवसानंतर चालू होते. तर या प्रमुख 4 संवेदनशील अवस्थेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानं प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. यानंतर पाहूया बाजरी पिकाच्या खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती. बाजरी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे खत व्यवस्थापन व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. बाजरी पिकाला आपण पेरणी अगोदर सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा बेसल डोस मिक्स करून शेतामध्ये समसमान टाकलेला आहे. त्याच पद्धतीनं दुसरा डोस आपण मातीची भर देण्या अगोदर या पिकाला दिलेला आहे. तर बाकी खतांचे डोस आपल्याला आपल्या बाजरी पिकाला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार ठिबकच्या माध्यमातून द्यायचे आहेत. तर यासाठी आपण विविध प्रकारच्या विद्राव्य खतं जसं 19-19-19, 12-61, 13-40-13, 0-52-34 यासारख्या विद्राव्य खतांचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नद्रव्य, चिलेटेड, बोरॉन, झिंक, फेरस तसेच मॅग्नेशियम, त्याच पद्धतीनं उन्हामुळे आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी सिलिकॉनचा वापर देखील करू शकतो. ठिबकच्या माध्यमातून विविध संजीवकांचा देखील आपण वापर करू शकतो. आपल्या बाजरी पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, अधिक फुटवा व्हावा, झाडामध्ये अन्नद्रव्याचा अधिक साठा व्हावा, निघणारे कणीस लांब निघावे, त्याच पद्धतीनं कणसातील दाण्यांचं वजन आकार वाढावं, यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर 15 दिवसातून एक वेळेस आलटून पालटून जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी, गांडूळ पाणी, वेस्ट डिकॉम्पोजर, EM द्रावण, NPK जीवाणू यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या उन्हाळी बाजरीचं खत व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे. आता पाहूया बाजरी पिकातील पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. उन्हाळी हंगामातील बाजरी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या बाजरी पिकाला जमिनीच्या प्रकारानुसार, मगदुरानुसार नेहमी वापसा स्थितीत पाणी देणं गरजेचं असतं. तर या पिकाला साधारणतः उन्हाळ्या हंगामात 6 ते 8 दिवसाला पाण्याचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. तर पाणी देण्यासाठी आपण स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, ठिबक सिंचन, त्याच पद्धतीनं पाट पाण्याचा देखील वापर करू शकतो. उन्हाळी बाजरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ठिबकचा वापर करणं अतिशय गरजेचं असतं. कारण दिवसेंदिवस सध्या हवामानात होणाऱ्या विविध बदलामुळं तापमानात देखील वाढ होत आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला टोकन पद्धतीनं किंवा पेरणी पद्धतीनं लागवड केलेली असेल तर प्रत्येक ओळीमध्ये एकाड एक आपल्याला ठिबक अंतरून घ्यायचं आहे, जेणेकरून योग्य पद्धतीनं व वेळेवर पाणी देता येणार आहे. त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या निविष्ठांचा देखील बाजरी पिकाला वापर करता येणार आहे. शेवटी बाजरीच्या कणसातील दाणे भरत असताना आपल्याला शेवटच्या महिन्यात ठिबकच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं झाडावर आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी तसेच प्लॉटमधील आर्द्रता नियंत्रित राहण्यासाठी आपल्याला पाटपाण्याने देखील या पिकाला पाणी
द्यायचा आहे, जेणेकरून कणसातील दाणे मोठे, टपोरे व वजनदार होण्यास मदत होणार आहे. बाजरी पिकाच्या उत्पन्नात 1 ते 2 क्विंटल वाढ होणार आहे. तर या पद्धतीनं काटेकोरपणे पाण्याचं नियोजन व व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. यानंतर पाहूया बाजरी पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाविषयी माहिती. बाजरी या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये मावा, तुडतुडे, विविध प्रकारचे कोळी, खोडकीड, खोडमाशी, लष्करी आळी, केसळ आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं नंतर फुलोरा अवस्थेत तसेच कणसात दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये सोशे किंवा सोंगे, बोंगे, सोनेरी कीटक, त्याच पद्धतीनं शेंगाळ, पिसरा तसेच शेतकी किडा या कीटकांचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं बाजरी या पिकावर केवडा, ज्याला आपण गोसावी म्हणतो, तसेच अरगट, तांबेरा व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो. आता पाहूया बाजरी पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. उन्हाळी बाजरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पीक वाढीच्या विविध संवेदनशील अवस्थेमध्ये हवामानात होणाऱ्या विविध बदलामुळं या पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी प्रतिबंधात्मक त्याच पद्धतीनं उपचारात्मक फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे. तर बाजरी पिकाला पहिली फवारणी आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान प्रामुख्यानं कोळपणीनंतर लगेच वाढ तसेच फुटवा होण्यासाठी, रसशोषक किडींचं नियंत्रण, अळीचं नियंत्रण करण्यासाठी घ्यायचे आहे. त्याच पद्धतीनं दुसरी फवारणी पीक पोटरा अवस्थेत असताना म्हणजेच 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे. तिसरी फवारणी या पिकाला फुलोरा अवस्थेत म्हणजेच वाणानुसार 55 ते 65 किंवा 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं शेवटची फवारणी कणसातील दाणे फुगण्यासाठी, दाणे भरण्यासाठी, त्याच पद्धतीनं विविध प्रकारचे रोग जसं गोसावी, अरगट तसेच विविध प्रकारचे कणीस पोखरणारे, कणसांना हानी करणारे कीटक यांपासून संरक्षण करण्यासाठी 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान किंवा उशिरा येणाऱ्या वाणामध्ये 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान घ्यायचे आहे. बाजरी उंच वाढल्यानंतर आपल्याला ड्रोनच्या सहाय्यानं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. तर फवारणीमध्ये आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य, संजीवक, समुद्री शेवाळ, त्याच पद्धतीनं चिलेटेड, कॅल्शियम, बोरॉन, झिंक तसेच मॅग्नेशियम व सिलिकॉन यांचा देखील वापर करायचा आहे. उन्हाळी हंगामात सिलिकॉनचा जास्तीत जास्त ठिबकच्या माध्यमातून तसेच फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे, जेणेकरून उन्हामुळे झाडावर आलेला स्ट्रेस देखील, ताण देखील कमी होणार आहे. उन्हाळी बाजरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपण फवारणीच्या माध्यमातून जीवामृत, वेस्ट डिकॉम्पोजर, EM द्रावण, NPK जीवाणू, गांडूळ पाणी यासारख्या सेंद्रिय निविष्ठांचा देखील वापर करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील व उत्पन्नात देखील विक्रमी वाढ होणार आहे. तर या पद्धतीनं उन्हाळी बाजरीचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. आता शेवटी पाहूया बाजरी पिकाची काढणी तसेच उत्पादन याविषयी माहिती. वाणावाईज बाजरी पिकाचा कालावधी
पूर्ण झाल्यानंतर त्याच पद्धतीनं कणसातील दाणे वाळल्यानंतर व कणसांचा कलर तपकिरी झाल्यानंतर आपल्याला कणसांची मजुरांच्या सहाय्यानं कापणी करून घ्यायची आहे. सर्व कणस प्लॅस्टिकच्या तळवटावर टाकायचे आहे. त्यानंतर 5 ते 6 दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर आपल्याला थ्रेशरच्या सहाय्यानं कणसांची मळणी कणसांचं खळ करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये बाजरी वाळवायची आहे आणि नंतर आपल्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जायचं आहे किंवा पोत्यामध्ये भरून आपण त्याचा स्टॉक देखील करू शकतो. तर या पद्धतीनं मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने आपल्याला साथ दिल्यास आपण उन्हाळी बाजरीचं एकरी 15 ते 22 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो. उन्हाळी बाजरी पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून तसेच आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या बाजरी पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं आणखी इतर कोणत्या उन्हाळी पिकाबद्दल आपल्याला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. शेतकरी मित्रांनो, लवकरच आपल्या चॅनलवर उन्हाळी सूर्यफुलाची सुधारित पद्धतीनं लागवड करून एकरी 10 ते 15 क्विंटल उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.